श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4. श्री गणेशाय नमः. हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी. तू आणि रुक्मिणीश एक तत्व हा खास. तोयवारी म्हटल्यास काय जली भेद होतो. तैसी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती. जैसी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ बाहता. अनन्य भावे बाहता तू पावसी आपुल्या भक्ता. माता न धरी निष्ठुरता आपल्या वसाविषयी कधी. मी तुझे अजानले करू नको माया पातळ करू. तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा. बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ. प्रकार एक अघटित आला ऐसा घडोनी. वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेच्या दिवशी. पितरार्ध उदक कुंभासी देती श्राद्ध करुनिया. अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकास विशेष वाटे. प्रत्येकास मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरात बैसले कौतुके लीला करावया. बालका म्हणती गजानना चिलीम द्यावी भरून. तंबाखूची मज कारण विस्तव वरी ठेवून या. सकाळपासून ऐसाच बसलो चिलीम मुळी नाही प्यालो. त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांनो. ऐसी आज्ञा एकदा भली पोरे अवघी आनंदली. चिलीम भरू लागली तंबाखू आत घालून या. विस्तवाचा तपास केला तो न सदनी मिळाला. काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो. पोरे चित्ती विचार करती आपापसात निश्चिती. कशी करावी यासी युक्ती विस्तव पाहिजे चिलमीला. मुले पाहून चिंतातुर बंकट करी मधुरोत्तर. अरे जानकीराम सोनार आहे वेटाळी आपुल्या. त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे. दुकान ते चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या. आधी पेटते बागेसरी त्याच्या पुढे दुकानदारी. ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले जानकीरामाकडे आले. विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस. जानकीराम रागावला लेकरांशी बोलता झाला. अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी. पोरे म्हणाली त्यावर जोडून आपले दोन्ही करा. नको करू हा अविचार विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन देवाचेही देवजान. त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जातसे. साधूप्रती काही देता तेथे अशुभाची नसे वार्ता. उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्याहून. ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी. चिलीम पिऊन तृप्त झरी झाले गजानन महाराज. ते सोनारीने ऐकले अद्वा तद्वा भाषण केले. ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकासी गजानन कशाचा पुण्यराशी. त्या चिलमी बहादरासी साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो नग्न गावात हिंडतो. वेड्यापरी चाळे करीतो पितो पाणी गटाराचे. जात गोत नाही त्याला ऐशा वेड्या पिशाला. मी साधू मानण्याला नाही मुळी तयार. बंकटलाल खुळावला नादी त्याच्या लागला. नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमीसी. तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी. कान करी विस्तवाते निर्माण. साधूनाथ जालंधर पीर पीत होते चिलीम फार. विस्तवासाठी घर घर कदान हिंडले. विस्तवासाठी घर घर ना हिंडले कदा ते. जा जा उभे न राहा येथ विस्तव ना मिळे तुम्हा परत. नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. पोरे विन्मुख परत आली महाराजांशी निवेदिली. हकीकत जी का झाली सोनाराच्या दुकानात. ती एकदा हास्यवदन करीते झाले दयाघन. नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे. ऐसे म्हणून घेत झाले चिलीम आपुल्या हाती भले. बंकटलालासी बोलले काळे एक वरती धरी. बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा परमसदया. विस्तव देतो करून या काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचुनी कदा न प्रगटे अग्नी. म्हणून केली विनवणी ती मनासाना समर्था. महाराज बोलले त्यावर अवघी न करी चरचर. नुसती काडी धरणेवर तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तैसे केले नुसत्या एका काडीस धरिले. चिलमीची यावरती भले समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रकट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी. काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा. हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैसीच राहिली चिलीम तीही पेटली. कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोत्तांड मत. आता सोनाराच्या घरात काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला. जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे. असो भोजना बैसली पंगत चिंचवणे वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नानापरी. बुजबुजाट झाला भारी किळस वाटली सर्वांना.
लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्नाते टाकून. सोनार बसला अधोवदन कारण काही उमजेना. चिंचवण्यांच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोडे उमगले ऐसे भया मीच कारण. मीन साधूसी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अघात लीला मीन खचित जाणिली. गजानन जाणविनीर मी त्या मानिले थिल्लर. गजानन राज राजेश्वर मी त्या भिकारी मानिले. त्रिकालिज्ञ गजानन मी त्या मानिले वेडापूर्ण. कल्पतरू कारण मी बाभुळ मानिली. गजानन हा चिंतामणी मी लेखिली गारजानी. गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा त्वा कैसा साधिला दावा. माझ्या हातून संत सेवा हो ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर द्वय पायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली. सुयोगाची दवडली वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य होऊ क्षमा मंतूची मागाव्या. ऐसा विचार करूनी सवे घेऊनी चिंचवणी. बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगाव्या. ओ शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला आत किडे पडले वहू. माणसे उठली उपोषित तेने झाला श्राद्ध घात. हे ऐसे व्हावया कृत्य माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला समर्थांच्या चिलमिस्तव. त्यांचेच हे आहे फळ चिंचवणी नाचले सकळ. ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले ते असतील किडलेले. म्हणून हे नाचते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार महिने ऐसी शंका शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडिली तिची टरफले अजून पडली. चिंचोक्यांची रास झाली मर्जी असल्या पहा चला. आता इतुकीच विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती. मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा मंतूची मागेन अनन्य भावे करून. साधू दयेचे परिपूर्ण सागर मूळचेच आहेत की. समर्थापुढे भीत भीत जानकी राम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत अष्टांगीसी समर्था. आणि म्हणाला दया घना तुला येवो माझी करुणा. मी अपराध केले नाना त्यांची क्षमा करावी. तू साक्षात उमानात नांदसी या शेगावात. ज्याची होती मजला भ्रांत ती तो आज निवटिली. माझ्या अपराधरूपी अवघे तृण जाळी कृपा कृशाने करून. समर्थ आजपासून मीना टवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली. तू अनाथांचा आहे सवाली आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तिळभर. तुझे चिंचवणी आहे मधुर किडे न पडले त्यामध्ये. ते एकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी. पहिला प्रकार मावळूनी गेला होता ते दवा. अवघ्यांप्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले. हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. ज्यांच्या त्यांच्या तोंडी माता हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास झांकाया कवनाते. चंदुमुखी नावांचा गृहस्थ एक शेगावाचा. निस्सिम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही. श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त. अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवूनी पायावरी. कोणी आंबे कापिती कोणी फोडी हातात देती. कोणी पंख्याने घालीती वारा समर्था कारणे. कोणी वाटीती खडीसाखर कोणी गळ्यात घालीती हार. कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूंच्या. तरी महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नकोत मला. 2 कान्होले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण जा. चंदू बोले कर जोडना आता कान्होले कोठून. इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया. तेही महाराज बदले वाचे नाही कारण ताज्याचे. पाहिजेत तुझ्या उतरंडीचे कान्हवले मज खाव्या. जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको. गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या येत किंचित. त्या मुखीन चंदूप्रती लोक अवघे बोलती. जा हे पाहून शीघ्रगती खोटीनं होय संतवाणी. चंदू घराप्रती गेला कांतेस पुसू लागला. 2 कान्हवले उतरंडीला आहेत का रंभरू. ते बोले अंगना होऊन गेला 1 महिना. आता कान्हवले आपल्या सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले कान्हवले मी पतिराया केले. ते ना आता राहिले संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते समर्थास्तव तळून देते. ही पा मी ठेवीते कढई नाथा चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर सामान अवघे तयार. नको पाहण्या बाजार कान्हवल्याच्या साहित्यासी. चंदू बोले त्यावरी ताजे नकोत सुंदरी. जे तू उतरंडी माझारी 2 ठेविले तेच दे. समर्थांनी ऐसेच कथिले तेच मी तुझ निवेदिले. आठवण करून चांगले पहा काही हे दवा. ऐसे एकदा पती वचन कांता गेली घोटाळून. करू लागली शोधन कान्होल्याच्या चित्तांतरी. कान्होल्याचा शोध करिता आठवण झाला तत्वता. उघड म्हणे थांबा नाथा सत्य गिरा समर्थांची. 2 कान्होले होते उरले ते मी उतरंडीस ठेविले. त्यांचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मज लागी.
त्याच महिना होऊन गेला असेल बुरसा वर्याला, ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अनुमात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली उत्रंडा सर्व धांडोळली. कान्हवले ते ठेवलेली कळशी होती खापराची. आत जो पाहिले निहाळून तो दृष्टी पडले तिच्या दोन. कान्हवले जे सुकून गेले होते थोडके, बुरसा मुळीच नाही आला श्रोते त्या कान्हवल्याला. बट्टा संत वाणीला नाही लागला कधी जगी. कान्हवल्या ते पाहून उभयंताचे हर्षले मन. धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कान्हवले घेऊन आला समर्थासी अर्पिता झाला. लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून. लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ. भूत भविष्य वर्तमान यांसी अवघे कळजसे. चंदूच्या त्या कान्हवल्यासी सेविते झाले पुण्यराशी. रामशबरीच्या बोराशी जेवी झाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसी. तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60 अवयव झाले क्षीण फार. तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी. ब्रह्मदेवी जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवासीन कोणी उरले कांता पुत्र मरून गेले. म्हणून विरक्त झाले मन तयाचे संसारी. जी का होती चीजवस्त ती अवघी केली फस्त. म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा. मी हमाधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला. आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधो. आता माझा वाली कोण दीन दयाळा तुझ वाचून. माझे हे अरण्य रुदन तुझ विन देवा कोण एके. ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी. गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला. आरंभिले उपोषण अन्न पाण्याते त्यागुण. वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला. ऐशापरी एक गेला दिवस परी नाही उठला. तही महाराज बदले तयाला हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण कान गेले मागे जाण. प्राण देहाते सोडून जाता वैद्य बोलाविसी. तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करीसी नारी. अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर करावे की साचार. घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक. ज्या कन्या पुत्रांसाठी तू केलीस आठाआठी, ते अवघे गेले शेवटी टाकोनिया तुझ लागी. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून. त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्याविना सुटका तुझी होईना. देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करीमनी. तेन माधवे ऐकिले हट्टासीना सोडिले. यज्ञ लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी. भोजनास चला सदनी अन्नाविन राहू नका. तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बैसला. समर्थाच्या सानिध्याला नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 प्रहर तमे आक्रमिले अंबर. निशीचा तो शब्द किर्र होऊ लागला वर्षावरी. आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही. कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी. रूप धरिले भयंकर दुसरा यमाजी भास्कर. आप पसरून माधवावर धावून आले बक्षावया. तेने माधव पळाला घेऊन आपला जीव भला. धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड. बुडबुडा आला तोंडासी शब्द फुटेना वाचेसी. ऐशा पाहून स्थितीसी समर्थ धरिले सौम्य रूप. आणि बोलले गर्जून हेच का तुझे धीटपण. तू काळाचे भक्षित जाण असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखविली पुढची स्थिती जाणविली. तेथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला. माधव ऐसे एकता झाला विनय बोलता. यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात. हीच विनंती आपणा प्रत महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाबिले येथे. आता या लेकरात यमलोकी धाडू नका. माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी. परी त्या जाळाने तुम्हासी नाही मुळी अशक्य. काय सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते. संत भेटी ज्याला होते यमलोकना तयासी. ऐसे एकदा भाषण समर्थ केले हास्यवदन. महापतिता पावन साधूच एक करीती की. श्रीमन नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन. जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुलासाची. ती असल्याच आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया. ओखटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गोवू नको. तथास्तु ऐसे महाराज बदले तुझे मागसी ते मी दिले. आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर. अशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला. त्या वर्णन्या वाचा नाही माझी समर्थ. इहलोकीचे देहभान माधवाचे निमाले जाण. कित्येक बोलू लागले जण उपवासे फिरले मस्तक. म्हणून वेडेचार करी जनकल्पना नानापरी. उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाचे देहावसान समर्थास सन्निध झाले जाण. चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने.
असो एका समयभली समर्थांची इच्छा झाली ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्यवर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करवा, वेद श्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय. पन्हे पेढे बर्फी खवा, भिजल्या डाळीस मीठ लावा, 1 रुपया तो द्यावा घनपाटी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले, ऐसे वैदिक नाही उरले आपल्या शेगावी. सांगाल तो करू खर्च, परी अडचण आहे हीच, ब्राह्मण मिळविण्याची साच, आमचा उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी, ब्राह्मण धाडिल श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता. झाली तयारी हा म्हणता रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणले चंदनाचे उठणे केले, आत केशर कालविले तैसा आणखी कापूर. 2 प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला, जे पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो. थाटात वसंत पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदली, दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणे. संतांचे जे मनी येत ते पुरवी रमानाथ, कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा. बंकटाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी, अजून परी शेगावाशी वंशज त्याचे करीती हे. हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, साधकासी दावफत विमल अशा हरिभक्तीचा. श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 4थो अध्याय समाप्तः. झालेली सेवा गुरु माऊली गजानन बाबांच्या चरणी समर्पित करते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.